dimensions from the first chapter, that is nothing but units and measurements. Okay, so today our agenda is to find out the dimensions of 10 formulas. Understand? Okay, in that 10 formulas we are going to revise two formulas from the previous session, that is nothing but force and work. Okay, so if you are watching this video first time, please don't watch this video again. If you have watched all the previous lectures, then and only then you can understand this lecture properly. Okay, so my sincere request to all of you is that please watch all the videos of physics from the first session so that you can easily understand all the lectures of the first chapter as well as upcoming lectures of further chapters you can easily grab. Okay, so without wasting time, let us find out the dimension of force. Okay, आता या ठिकाणी तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना फोर्सचे डायमेन्शन येत आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, कारण आपण फोर्स डायमेन्शन कमीत कमी यापूर्वी 3 वेळेस फाइंड आउट केलेला आहे. ओके, ठीक आहे. तरी सुद्धा आपण या लेक्चरमध्ये फोर्स आणि वर्कचे डायमेन्शन फाइंड आउट करूया, कारण या लेक्चरमध्ये मी अशा काही क्वांटिटीज घेतलेल्या आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज, की ज्यामध्ये आपल्याला वर्क, फोर्स यांचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून तुमचं एक रिव्हिजन हो प्रॉपरली, म्हणून मी तुम्हाला फोर्स डायमेन्शन या ठिकाणी घेत आहे. सो फोर्स या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ काय करा, पॉज करा आणि फोर्स डायमेन्शन फाइंड आउट करा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आता आपण हे पाहिलेलं आहे बराच वेळेस. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. So we can say that F is equal to what? Mass into acceleration. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, कॅल्क्युलेशन करा आणि पटकन जर तुमचं उत्तर करेक्ट आलं असेल तर तुम्ही हे उत्तर आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. ठीक आहे, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत नाही आहेत, याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही. ठीक आहे ना? ओके, जर तुम्ही खरंच सिन्सिअरली अभ्यास करत असाल तर सगळ्या क्वांटिटीचे जे काही युनिट्स आहेत हे युनिट्स तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. युनिट्स म्हणण्याऐवजी डायमेन्शन्स लिहायला विसरू नका. ठीक आहे ना? ओके, सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आता तुम्हाला माहित आहे आपण 2 नंबर काय चेक करतो की दिलेली क्वांटिटी फंडामेंटल आहे का. नसेल तर रूपांतर करायचं. मास फंडामेंटल आहे का? फंडामेंटल म्हणजे काय? त्या पहिल्या 7 मध्ये आहे का? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, इलेक्ट्रिक करंट, ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी. मास आहे, एक्सेलरेशन नाही. मग काय करणार? मास, what is acceleration? Acceleration is velocity upon time. ओके, चला परत पुढं. फंडामेंटल आहे, फंडामेंटल नाही, फंडामेंटल आहे. ठीक आहे? ओके, मग मास, what is velocity? Velocity is nothing but displacement upon time. हे velocityच्या ऐवजी लिहिलंय upon time is equal to mass displacement upon time चा स्क्वेअर. आता सगळे फंडामेंटल झाले. Do you know for displacement? Displacement is also fundamental because displacement is nothing but length. Okay, आता हे सर्व काय तुमचं फंडामेंटल मध्ये रूपांतरित झालेलं आहे. ओके, therefore dimension of force हे असं लिहितात. ओके, dimension of force is equal to LMT. LMT मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉमा वगैरे तसं काही रिझन नाही. लेंथ आहे का? यस आहे. किती? 1 अराउंड 1 इयर. मास आहे का? यस आहे. किती? 1. टाइम आहे का? आहे. किती? 2 और यस इट इज 2, राईट. मग आता हे जर डिनोमिनेटर मध्ये 2 आहे तर आपल्या उत्तरामध्ये काय येणार आहे? -2. समजलं? सो दिस इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. ओके, या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित प्रॉपरली लिहून घ्या. ठीक आहे, आता याचं डायमेन्शन मी या ठिकाणी लिहून घेतो म्हणजे आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशन साठी याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, डायमेन्शन काय आहे? L1, M1 आणि T-2 आपल्याला समजलं आहे. लक्षात आलं? सो फोर्थ डायमेन्शन झाले आहे. आपण याला चेक करून घेऊ की फोर्थ डायमेन्शन जे काय आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हे करेक्ट आहे का नाही. सो फोर्स इज नथिंग बट L1, M1, T-2. L1, M1, T-2 इज अ करेक्ट आन्सर. ओके, समजलं सर्वांना? इझी. ओके, ठीक आहे. आता 2 नंबरचा आहे वर्क. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पॉज करा. व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे? ओके, सी हियर. व्हिडिओ पॉज करा. ओव्हरटनचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा.
हे रफ करून टाकतो. ठीक आहे. सो पॉइंट नंबर 2 इज वर्क. सो वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसावं म्हणून मी तुम्हाला थोड्याशा मोठ्या हँडरायटिंग मध्ये लिहित आहे. ठीक आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणूया आपण. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आपण डायमेन्शन काढलेलंच आहे. तुम्ही डायरेक्ट फोर्स पुढे कंटिन्यू करा किंवा तुम्ही डायरेक्टली जरी फोर्स डायमेन्शन लिहिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या. आता तुम्हाला पुढे कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे हे तुमच्या लक्षात येऊन जातंच. म्हणजे फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, परत एक्सेलरेशनची लिहा आणि सगळे फंडामेंटल मध्ये करा. कसं करा किंवा फोर्स डायमेन्शन सेपरेट लिहा. फोर्स डायमेन्शन आपण वरतीच कॅल्क्युलेट केले की नाही. सो फोर्स डायमेन्शन आपण वरतीच कॅल्क्युलेट काय केलंय. L1, M1 आणि T-2. ठीक आहे. आता आपल्याला डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन करायचं. तर आपण प्रत्येक क्वांटिटीचं डायमेन्शन येत असताना LMT पहिले लिहून घेत असतो आणि लिहून घेतल्यानंतर मग परत चेक करत असतो. डिस्प्लेसमेंट L किती 1, मास किती. डिस्प्लेसमेंट मध्ये मास आहे का नाही, टाइम आहे का नाही, 0. कळलं का सर्वांना. आणि तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं काय की फॉर्म्युला कसा असतो आपल्याकडे. आपल्याला काय माहित आहे की a रेज टू x, a रेज टू y इज इक्वल टू a रेज टू x प्लस y. समजलं का सर्वांना. इझी. ओके. मग या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन. इज इक्वल टू L रेज टू हा 1 प्लस हा 1. कारण हे दोघांचा गुणाकार आहे ना, म्हणजे बेरीज होणार आहे. लक्षात आलं. पॉवरची जर भागाकार असता तर मग वजाबाकी झाली असती. या ठिकाणी पहा m 1 आहे, इथे किती आहे प्लस 0. टी पहा -2 आहे, या ठिकाणी पहा प्लस 0. लक्षात आलं सर्वांच्या. सो इज इक्वल टू L2 M1 आणि T-2. दिस इज युअर आन्सर ऑफ अ वर्क. ओके. डायमेन्शन. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली असं लिहिण्याऐवजी असं जरी केलं असतं की वर्क डनचं डायमेन्शन आपण करत आहोत तरी सुद्धा चाललं असतं. समजलं सर्वांना. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर काढलेलं बरोबर आहे का नाही ते चेक केलं असेल. तुम्ही चेक L2 M1 T-2, L2 M1 T-2. समजलं का सर्वांना. आता हे जे काय आपण पाहिलेलं आहे हे काय एवढं अवघड नाहीये, हे सोपं आहे. जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ आपले प्रॉपरली पाहिले असतील तर तुम्हाला हे काहीच वाटलं नसेल. ठीक आहे ना. ओके. म्हणजे तुम्हाला एकदम इझी वाटलेलं आहे. ठीक आहे ना. ओके. आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला मी पुढचा फॉर्म्युला सांगतो पोटेन्शियल डिफरन्सचा. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. व्हिडिओ पॉज करा, तोपर्यंत मी हे रफ करून घेतो आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि तुमचं काय उत्तर येतं ते मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये लिहून. ठीक आहे. जर तुमचं उत्तर माझ्यावर करेक्ट आलं तर ते मात्र तुम्ही उत्तर काय करायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स का फॉर्म्युला 3 नंबर. पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. हे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपल्याला माहिती आपण व्होल्ट मध्ये मोजतो. ओके. 4 व्होल्ट 5 व्होल्ट वगैरे. सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. वर्क अपॉन चार्ज. समजलं. आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. तरी पण मी तुम्हाला थोडंसं अजून डिटेल मध्ये देतो. पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल व्ही. ओके. आता हे इलेक्ट्रिकल मधलं आहे. तुम्हाला सर्व समजणार आहे पुढच्या लेक्चर्स मध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये जाऊ, करंट इलेक्ट्रिसिटी सारख्या चॅप्टर मध्ये जाऊ त्यावेळेस तुम्हाला हे एकदम डिटेल मध्ये समजणार आहे. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. सध्या मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं टार्गेट काय, फॉर्म्युले मॅक्सिमम लर्न करायचे, त्याचे डायमेन्शन्स काढायचे, त्याचे युनिट्स काढायचे, एवढं आपल्याला जमलं पाहिजे आता. लक्षात आलं. ओके. आता तुम्ही असं मला युनिट सांगा बरं काय होणार. युनिट वर्क आपण जूल मध्ये मोजतो आणि चार्ज आपण कुलम मध्ये मोजतो. सो जूल पर कुलम. ठीक आहे ना. ओके. ठीक आहे.
तर आपण पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. आता वर्कचं डायमेन्शन आपण आता जस्ट यापूर्वी कॅल्क्युलेट केलं आहे, ठीक आहे ना. सो वर्क अपॉन चार्ज तुम्ही कंप्लीट प्रोसेस करू शकता. वर्कचं आपण डायमेन्शन आता जस्ट काय पाहिलं होतं, L2 M1 आणि T मायनस 2. तुम्ही कंप्लीट प्रोसेस करू शकता. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, परत फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, तसं करा. किंवा आपण आता जस्ट जे काही कॅल्क्युलेशन केलं आहे त्यानुसार करा, ठीक आहे ना. ओके. परंतु पेपरला हे वर्कचं वगैरे पाठ करणं ते लिहिणं ते चुकीचं आहे किंवा तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो असं करा. मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने सांगतो आज. तुम्ही हे पूर्णच्या पूर्ण सिंपल मेथडने करा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहा, परत फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन लिहा, चार्ज क्यू इज इक्वल टू आयटी लिहा, आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपरली 1-1.5 पानासाठी जे काय तुमचं उत्तर होईल तसं करा. ओके. परंतु आज मी तुम्हाला सिंपल आणि शॉर्टकट मेथडने सांगतो, कारण आपण आता जस्ट कॅल्क्युलेशन केलेले आहे, ठीक आहे ना. सो या ठिकाणी वर्क अपॉन चार्ज, तर चार्ज आपण कशाने दाखवत असतो, क्यू ने, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज म्हणजे Q इज इक्वल टू IT फॉर्म्युला आहे, बरोबर आहे की नाही. Q इज इक्वल टू IT, आणि म्हणून आपण व्होल्टेजचं जे काही डायमेन्शन काढणार आहोत ते अशा प्रकारे असेल, इज इक्वल टू आता डायमेन्शन ऑफ वर्क, ठीक आहे. परत या ठिकाणी काय असणार आहे, डायमेन्शन ऑफ चार्ज. लक्षात आलं का, डायमेन्शन ऑफ चार्ज. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता याच्याकडे तुम्ही कंटिन्यू लिहा. मी एका साईडला लिहून घेतो, तुम्हाला दिसेल म्हणजे व्यवस्थित समजेल. सो व्होल्टेजचं जे काही डायमेन्शन आहे, वर्क डनचं डायमेन्शन काय आहे बाळांनो, वर्क डन L2 M1 T minus 2 अपॉन चार्ज Q इज इक्वल टू IT. IT म्हटल्यानंतर L0 M0 T इज 1, या ठिकाणी T आणि सेपरेट आहे I, त्याचं पण 1. ओके. सेपरेट आपण लिहून घेतलं, लक्षात सर्वांच्या. ओके. हे खाली आहे, याचं डायमेन्शन आपण सेम टू सेम दिलेलं. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. पहा काय, L2 डिनॉमिनेटर आहे म्हणजे मायनस होणार आहे, L2 मायनस 0 M1 मायनस 0 T मायनस 2, खाली मायनस 1 येईल. ओके. आणि I या ठिकाणी हा वरती जाईल म्हणजे मायनस 1. समजलं का सर्वांना, लक्षात सर्वांच्या, इझी. ओके. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. L2 M आहे 1, T मायनस 3 होईल आता, आणि I तुमचा मायनस 1. काही टेक्स्टबुक मध्ये करंट I च्या ऐवजी A लिहिलाय. A म्हणजे अँपियर, दोन्ही पण चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही I लिहा, A लिहा, नो प्रॉब्लेम. आता हे पहा, आपण सरळ कॅल्क्युलेशन केले. नीट JEE वगैरे आपल्याला येतच असतं. तुम्ही सरळ वर्क अपॉन चार्ज म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन चार्ज इज इक्वल टू IT, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन जरी केलं असतं तरी पण हेच उत्तर येणार आहे, ते तुम्ही व्हेरीफाय करायचं. लक्षात सर्वांच्या. आता मला एकदा चेक करू द्या की पोटेन्शियल डिफरन्स आपलं जे काय उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे का, ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स जे उत्तर आलेलं आहे ते एकदा मला चेक करून घेऊ द्या. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट L2 M1 T minus 3 L2 M1 T minus 3 I minus 1. करेक्ट आहे. समजलं सर्वांना, इझी पण होतं, सोपं पण होतं. याला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्या खाली तुम्ही, मी तुम्हाला जी पहिली मेथड रेग्युलर केलेली आहे त्या मेथडने कॅल्क्युलेशन करा. ती मेथड सोपीच आहे, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आहे तुमचा कॅपॅसिटन्स. ओके. नेक्स्ट आहे तुमचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स आहे. चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स, चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स आपण आता जस्ट कॅल्क्युलेशन केले आहे. पोटेन्शियल डिफरन्स ची कॅल्क्युलेशन. ओके. तर पोटेन्शियल डिफरन्स ची कॅल्क्युलेशन काय आहे आपले, L2 M1 T minus 3 I minus 1. समज सर्वांना.
आता आपण 4 नंबर पाहूया, कॅपॅसिटन्स. So capacitance is equal to capacitance, तर आपण कॅपिटल C ने दाखवतो. Capacitance is equal to charge upon potential difference. Charge upon potential difference ला मी PD लिहितो. चालतं फिजिक्स मध्ये PD लिहितो पण, ठीक आहे ना? ओके. सो कॅपॅसिटन्स C is equal to चार्ज म्हणजे Q आणि आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V. ओके. आता Q म्हणजे IT माहितीच आहे तुम्हाला. आता देअरफॉर आपण डायरेक्टली टाकू कॅपॅसिटन्सचं डायमेन्शन. तुम्ही सरळ सरळ लिहा, Q is equal to IT लिहा. पोटेन्शियल डिफरन्स आता आपण जस्ट केलं तसं लिहा. ओके. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू चा फॉर्म्युला टाकून त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला आज म्हणजे तुमचं काय होईल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायची वेळ आली तर आपल्याला त्या प्रकारे कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे. सो Q is equal to IT. मग काय होईल, L0 M0 T1 आणि आता I1 चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स काय आलेलं आहे, L2 M1 T-3 आणि I-1. समजलं सर्वांना? I-1. सो पोटेन्शियल झालं तुमचं हे आन्सर. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. इज इक्वल टू L न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर पहा, 0 - 2 होईल, तर हे वरच्यातून हे खालचं मायनस होणार आहे. M 0 - 1 T1 या ठिकाणी 1 आहे, मायनस हे करायचे, मायनस ब्रॅकेट मध्ये किती आहे, -3. ओके. हे मायनस तुझं 3चं साइन आहे, परंतु आपण हे वर गेल्यानंतर हे प्लस होत असतं, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. आय पहा या ठिकाणी 1 मायनस, परत ही संख्या काय आहे, -1. ही संख्या आहे -1 -3 1 2 1 2 ही संख्या आहे. समजलं? ओके. परंतु मायनस आपल्याला वर गेल्यावरती करायचं असतं. सो इज इक्वल टू पहा कॅल्क्युलेशन, L - 2 M - 1 T1 हे मायनस मायनस प्लस 1 + 3 is 4. ओके. 1 minus minus plus 1 plus 1 is a 2. So I is a 2. समजलं का सर्वांना? So this is the dimension of capacitance. Let us check whether it is correct or not. Capacitance dimension पहा, L - 2 आहे का? Yes. M - 1 आहे का? Yes. T4 आणि I2. T4 आणि I2. So this is our correct answer. समजलं का सर्वांना? या पद्धतीने करा कॅल्क्युलेशन्स, एकदम सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. तर ही झाली मेथड नंबर 1. ही काय झाली, मेथड नंबर 1. आता मेथड नंबर 2 पहा. ओके. याचा स्क्रीनशॉट घ्या काढून पटकन. आता मेथड नंबर 2 काय होईल पहा, कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स. मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहित आहे, वर्क अपॉन चार्ज. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स, चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, वर्क अपॉन चार्ज. म्हणजेच इज इक्वल टू चार्ज स्क्वेअर अपॉन वर्क. करा कॅल्क्युलेशन अशी, जमेल नाही याने कॅल्क्युलेशन करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा सरळ सरळ करू शकतो तुम्ही, काय Q इज इक्वल टू IT, सरळ सरळ Q इज इक्वल टू IT, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू तुमचं काही वर्क अपॉन चार्ज. काय कॅल्क्युलेशन, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि आपण चार्ज म्हणजे IT परत. लक्षात? मग या दोघांचा गुणाकार होईल I चा स्क्वेअर E चा स्क्वेअर अपॉन फोर्स म्हणजे मास इंटू ऑक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. ओके. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. करा कॅल्क्युलेशन, तुमचं उत्तर करेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. ओके. आता यानंतर आपण पाहूया, तर कॅपॅसिटन्स आपलं जे काही उत्तर आहे ते उत्तर आपलं करेक्ट आलं होतं. आता यानंतर आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे फोर्स अपॉन चार्ज. एकदम सोपं, फोर्स अपॉन चार्ज. 5 नंबर, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला आपण कॅपिटल ई ने लिहित असतो. सो कॅपिटल ई लिहितो मी डायरेक्ट, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी
कॅपिटल ई किंवा डायरेक्ट लिहिले तरी चालते. कधी कधी ई दाखवतात, कधी आय दाखवतात, डिपेंड्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी is equal to force upon charge. So force upon charge. करा कॅल्क्युलेशन, तुम्हाला जमेल ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स अपॉन चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फोर्स अपॉन चार्ज. आता तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे फोर्स डायमेन्शन पहा तिकडं. L1 M1 T minus T अपॉन चार्ज म्हणजे L0 Q is equal to RT ना. M0 T1 I1 is equal to L1 minus 0 M1 minus 0 T minus 2 minus 1 आणि I तुमचं minus 1 वरती आल्यावरती नोंदवतो कॅल्क्युलेशन. L1 M1 T minus 3 आणि I minus 1. समजलं का सर्वांना? अशा प्रकारे एकदम सोपं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं युनिट काय होतं म्हणालो? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फोर्स आपण मोजतो न्यूटन मध्ये आणि चार्ज आहे कुलॉम मध्ये, न्यूटन पर कुलॉम. समजलं का सर्वांना? 5 नंबरचं. ओके, आता 6 नंबर याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. 6 नंबर झालं, स्क्रीनशॉट घ्या काढून. ठीक आहे. 6 नंबर आहे तुमचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा तुम्हाला सर्वांना माहित आहे ओहम्स लॉ. काय होता ओहम्स लॉ? V इज इक्वल टू IR. ओके, तर V कोण आहे? V आहे या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स. V कोण आहे तुमचा? पोटेन्शियल डिफरन्स. Therefore R is equal to आपण काय म्हणणार? V upon I. R is equal to V upon I. Therefore R चं जे काय डायमेन्शन असणार आहे that is equal to व्होल्टेजचं डायमेन्शन अपॉन I चं डायमेन्शन. समजलं? ओके, आता या ठिकाणी व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचं डायमेन्शन काय येणार आहे चेक करा. तो आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही सेपरेटली कॅल्क्युलेशन केलं तरी चालते. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू तो फॉर्म्युला टाकायचा, स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायचे. मी तुम्हाला डायरेक्टली या मेथडने सांगतो कारण आपण आता ऑलरेडी वरती कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता रिपिटेशन्स होईल आपलं. ठीक आहे ना? तुम्ही रिपिटेशन्स करा, तुम्हाला वेळ आहे भरपूर. ठीक आहे ना? ओके, सो V चं काय असणार आहे डायमेन्शन? तुम्ही काय काढलं डायमेन्शन? L2 M1 T minus 3 आणि I minus 1 हे झालं V चं. खालीचं डायमेन्शन काय आहे I चं? that is nothing but L0 M0 T0 आणि I1 कारण I is a fundamental quantity. Now do the calculations is equal to पहा L डायरेक्ट करतो. ठीक आहे ना? 2 minus 0 is a 2, 1 minus 0 is a 1, minus 3 minus 0 minus 3. I चे काही वरती आहे -1 खाली आहे 1 पण तो मायनस आणि हा 1 म्हणजे खाली हा वर गेल्यावरती हा वर गेला अजून मायनस होईल ना -1 म्हणजे -1 विल बी -2. समजलं का सर्वांना? ओके, तर अशा प्रकारे हे रेजिस्टन्सचं डायमेन्शन आहे. रेजिस्टन्स इज ऑलवेज मेजर्ड इन ओहम. ओके, आपण क्लास 10 मध्ये पाहिलं आहे सिरीज कॉम्बिनेशन, परत तुमचं पॅरलल कॉम्बिनेशन हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता यानंतरचे काही क्वेश्चन्स आहेत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुमचे मी तुम्हाला ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन म्हणून दिलं होतं. तर ते कॅल्क्युलेशन्स आहेत यानंतरचे काही क्वेश्चन्स. ओके, आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले आहेत. जसं की व्हीन्स कॉन्स्टंट एक नंबर चालला आपला सेव्हिंग ना. व्हीन्स कॉन्स्टंट आणि मी तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा लिहून दिला होता व्हीन्स कॉन्स्टंट बी. ओके, तुम्ही एक काम करा, याचे डायमेन्शन्स तुम्ही आपल्या
कमेंट बॉक्स मध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला देतो लिहून बी चा. वीन्स कॉन्स्टंट बी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू टी. लॅम्बडा इज अ वेवलेंथ म्हणजे लेंथच घ्यायचे, टी म्हणजे टेम्परेचर. ओके चला करूया आपण डायमेन्शन्स. डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू L1 कारण लॅम्बडा इज वेवलेंथ, M0 T0 आणि K आहे 1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ वीन्स कॉन्स्टंट. ओके अजून 8 नंबर मॅग्नेटिक मुवमेंट. फॉर्म्युला देतो, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू IA. ओके मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू IA. लक्षात सर्वांच्या मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू I आणि A. तर या ठिकाणी I आहे करंट आणि A आहे तुमचा एरिया. बरोबर ट्राय करा. मॅग्नेटिक मुवमेंट या ठिकाणी I आहे तुमचा करंट, A आहे एरिया. तर I म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आहे, एरिया म्हणजे L चा स्क्वेअर. डू द कॅल्क्युलेशन्स फास्ट. डू दिस कॅल्क्युलेशन्स. मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे M इज इक्वल टू I, एरिया आहे L चा स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. Dimension of M is equal L2 हे 2, M आहे का नाही, याच्यामध्ये M कुठे आहे नाही ना, T आहे का नाही आणि I आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. अजून मी तुम्हाला बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिलं. बोल्ट्झमन कॉन्स्टंट K दिलं होतं. बोल्ट्झमन कॉन्स्टंट K. ओके बोल्ट्झमन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. येस बोल्ट्झमन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला सुद्धा तुमच्याकडे आहे. तर प्लीज बोल्ट्झमन कॉन्स्टंट तुम्ही करा. एनर्जी अपॉन टेम्परेचर. बोल्ट्झमन कॉन्स्टंट K इज इक्वल टू एनर्जी. आता एनर्जी म्हणजेच वर्क डन. एनर्जी अपॉन टेम्परेचर. एनर्जी म्हणजेच वर्क डन. लक्षात ठेवा. एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन, हीट या सर्वांचे डायमेन्शन्स सेम असतात. ओके वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करा. आता या एनर्जीचं तुम्ही कॅल्क्युलेशन, एनर्जी इज इक्वल टू वर्क डन आणि वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करा. किंवा एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी 1/2 m v चा स्क्वेअर करा. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन, हीट या सर्वांचे डायमेन्शन्स सेम असतात कारण ते एनर्जीच आहे. प्रत्येक एनर्जी जूल मध्ये मोजत असतो आपण. ठीक आहे ना. ओके तर तुम्हाला हे जमून जाईल. हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. वर्क डन आणि टेम्परेचर म्हणजे आपल्याला K1 घ्यायचं आहे हे तुम्हाला समजलं. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून द्या. 10 नंबर. आता 10 नंबर एखादा नवीन फॉर्म्युला पाहूया आपण. प्लॅंक्स कॉन्स्टंट. यस याचं उत्तर तुम्हाला पाहिजे. प्लॅंक्स हे पण सोपं आहे एकदम. प्लॅंक्स कॉन्स्टंट. प्लॅंक्स कॉन्स्टंट. प्लॅंक्स कॉन्स्टंट एकदम इझी. H. आता पहा फॉर्म्युला कसा आहे. एनर्जी इज इक्वल टू प्लॅंक्स कॉन्स्टंट इंटू फ्रिक्वेन्सी. आता जमलं ना तुम्हाला. इंटू फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला मी सांगितलं मागच्या लेक्चर मध्येच. फ्रिक्वेन्सी यालाच लिहिताना आपण E इज इक्वल टू H फ्रिक्वेन्सी लिहित असतो. H इंटू फ्रिक्वेन्सी लिहिताना कसं लिहिणार तुम्ही हे डायमेन्शन फाइंड करायचं. मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहे. ठीक आहे ना. सो H इज इक्वल टू काय होईल. H इज इक्वल टू E अपॉन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे ना. ओके मग इज इक्वल टू
एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे वर्क डन डायमेन्शन काढा. पण फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहितीच डायमेन्शन कसं आहे ते, L0 M0 T-1. एनर्जीचं डायमेन्शन वर लिहायचं. फक्त तुमचं आता काम काय राहिलंय की एनर्जी म्हणजे वर्क डनचं डायमेन्शन वरती लिहायचं आहे आणि फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन तुम्हाला माहितच आहे, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/T आणि म्हणजेच T-1 झाले. म्हणजेच हे किती झालं तुमचं L0 M0 आणि T-1. आता हे तुमचं उत्तर आलंच पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपण जे काय आहे शेवटचे 2 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, मी तुम्हाला एक प्रकारे मार्ग दाखवलेले आहे. ओके, तर या ठिकाणी आपण लेक्चर नंबर 7 संपूया. या ठिकाणी आपण लेक्चर नंबर 7 संपत आहे. ओके, यानंतर आपण नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत. आतापर्यंत आपण भरपूर डायमेन्शन्स पाहिले आहेत आणि तुम्हाला सर्वांना एक असाइनमेंट आहे की जेवढे तुम्ही डायमेन्शन्स केलेले आहेत ते डायमेन्शन्स परत एकदा पहिल्यापासून म्हणजे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पासून तुम्ही प्लॅन्स कॉन्स्टंट पर्यंत हे डायमेन्शनची एक लिस्ट करायची आहे. सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहायचे आहेत, प्रत्येकाचे डायमेन्शन्स लिहायचे, प्रत्येकाचं युनिट लिहायचंय. प्रत्येकाचं युनिट कसं लिहायचंय, युनिट लिहायची मेथड, युनिट एकदम सोपं आहे. आता या ठिकाणी युनिट काय होईल तुमचं, एनर्जी आपण कशाने मोजतो, जूल पर टेम्परेचर केल्विन. जूल पर केल्विन. आता एच चं युनिट काय येणार आहे, जूल पर. आता फ्रिक्वेन्सीच असतं पर सेकंड, म्हणजे वर जूल सेकंड होईल. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. समजलं तुम्हाला असाइनमेंट समजलं पोरांना. सगळे डायमेन्शन्स लिहून काढले, सगळे फॉर्म्युले, त्याचे डायमेन्शन्स, युनिट. फॉर्म्युला लिहायचा, डायमेन्शन लिहायचं, युनिट लिहायचं. फॉर्म्युला, डायमेन्शन, युनिट. आतापर्यंत जेवढे झालेले आहेत ते सर्व तुम्ही एका प्रॉपर सिक्वेन्सने तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याचा फोटो काढायचा आहे, त्याची PDF बनवा आणि मला सेंड करा. मी तुम्हाला चेक करून देईल सर्व काही. ठीक आहे ना. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.